नमस्कार. DSP प्लॅन यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आम्ही आत्ता आलो आहोत मुक्काम पोस्ट आडे तालुका देवगड जिल्हा सिंधुदुर्ग लिंगडघरी. आपण पाहत आहोत अग्नितांडव म्हणजे वणवा, आकाशाकडे झेपावणाऱ्या अग्नीच्या ज्वाळा. व हे लिंगडखरीवाडी भागात वणव्याच्या ज्वाळाने हा परिसर पूर्णतः व्यापून सोडला आहे. काही भागात वस्ती आहे, त्यांना धोका जाणवत होता, परंतु या ग्रामस्थांनी सावध होऊन धोका टाळण्यासाठी जागृतगिरी केली व या संकटातून श्वास घेतला आणि तो वणवा पश्चिमेच्या दिशेला सरकला. आता माळरान गवत जळून भस्म झालं आहे, झाडे वणव्या जळत आहेत. आता सुमारे रात्रीचे 8 वाजले आहे. रात्री जो वणवा लागला, साधारण सुमारे 8-8:15ला वणवा लागला आणि त्या वणव्याने जो पेट घेतला होता, तर ही जी वस्ती आहे त्या वस्तीच्या नजदीक पण इथे वणवा आला होता. पण त्या रात्री ते सर्व ग्रामस्थ जमले आणि त्यांनी ते विझवली आणि हा जवळजवळ असा पूर्ण स्पॉट, म्हणजे हा पूर्ण जो भाग आहे तो पूर्ण जळलेला आहे. आणि त्यामुळे आता त्यांना गवत वगैरे गवत पण आता मिळताना मुश्किल आहे. त्यांची गुरं पण आहेत, त्या वस्तीतल्या लोकांची गुरं आहेत, 5-50 गुरं आहेत आणि त्यांचं म्हणणं आहे त्यात आमच्या गुरांचं गवताचं काय, असा त्यांचा प्रश्न आहे. हा बापू आणि विजय, रात्री आम्ही इकडे जो वणवा लागला होता, बरोबर, तो वणव्याच्या ज्वाळा होत्या, बरोबर, त्या ज्वाळा आम्हाला गावातून दिसत होत्या. त्याप्रमाणे इकडे प्रत्यक्षात जेव्हा आम्ही आलो, बरोबर, आणि पाहिलं तेव्हा भरपूर ज्वाळा दिसत होत्या आणि पूर्ण इथे सडा जो गवत होतं ते गवत पूर्ण पेटत होतं. आणि तिथे तुमची ही वस्ती आहे आणि वस्तीच्या तुमच्या आजूबाजूला कुठे आली काय आग जवळपास तशी? जवळ तशी म्हणजे कंपाऊंडची बाजूला येईल, पण आमची आगीच काढल्यामुळे ती बचावली. आता ही घरा पण दबावली असती, कंटुनी आता धोका होतो. बरोबर. असा 3 वर्ष सतत ही आग लागतात. 3 वर्ष झाली. यंदा लेट झालो, नाही तर दिवाळीच्या आसपासच घालतात ही आग. घालतात म्हणजे काय, तुमचा अंदाज काय? अंदाज म्हणजे बाहेरचा माणूस नाही, वडाबुडी थंय नाही म्हणलाच नाही. आताशी जमा करून गेला असतं, पण 100-200 कोठरा अच्छा खाली टाकलेली.
बॉटल बॉटल. वॉटरची बॉटल हा तर आणि- बसणार हा. आणि सिगरेट बिगरेट पिण्याने काय टाकल्याने काय गाडीवर मारल्याने का फशार टाक लागली का असं या 3 वर्षात सतत होता. सतत होता सतत. त्याच्यावर भविष्यात असं जर वारंवार होत राहिला तर काहीतरी धोका वगैरे होऊ शकतो. लोक आमच्या बागे होत ना असं बागे का? होत गोरगरिबांचे तुमचे बागे होत. बागे होत. आताही नाही मला तरी वाडीची 20-25 ढोर असा त्या गवताची काढी नाही. बरोबर. आता ते ढोरांचं म्हणजे एवढी हालत झाली आहे म्हणजे बांधून त्यांना गावात घालू पाहिजे अरे, अरे. असा विषय झालो आणि आपण सगळेजण म्हणतो की आपल्याला गुरं पाळली पाहिजे हो. गुरं पाळली पाहिजे पाहिजे. आणि त्याच्यासाठी जर गवत नसलं नसला तर काय करणार ती शेतकरी माणसाने काय करायचं आणि त्या जनावर खातला काय जनावर खातला का? खातला काय आणि प्रत्येकाने नाही म्हटले तरी छोटे मोठे बागे तुम्ही केलेले होत हो काम घालून कष्ट करून कष्ट करून कामाने केलेलं. कष्ट करून उभे केलेले होत हो आणि त्याच्यावर समजा असा जर धोका आला लोक आला तर हे तुम्ही काय करायचं भविष्यात तो मोठा प्रश्न आहे. प्रश्न बरोबर हो. तरी दरवर्षी असा विषय होता दरवर्षी 3 वर्ष झाली कंटिन्यू दरवर्षी होतं. त्याच्याबद्दल तुमचं म्हणणं काय आपण ह्या माणसाला तो पण करत असेल असं वाटतं की ऑटोमॅटिक होता अंदाज नाही काय? ऑटोमॅटिक नाही माणूस जागतात माणूस ऑटोमॅटिक नाही काय आपण त्याच्यावर काय उपाययोजना करू शकता आपण काय तुमचा अंदाज काय आपण सर्वांनी मिळून त्याच्यावर काहीतरी असं तोडगा काढूया का किंवा असं केल्यानंतर त्याच्यावर पर्याय निघेल का तुमचा अभ्यास सांगा त्याच्यानंतर आपण त्याच्यावर चर्चा करू पुढे पाठी काहीतरी नियोजन त्याचं बघते माहिती हे काय लांबीचा माणूस नाही बरोबर बरोबर देवगड कणकवलीतला माणूस हा येत नाही अरे वा. अब्दल. नाही नाही करायचं हे आपल्या हे आपल्या आजूबाजूच्या परिसरातलाच माणूस आहे कोणतरी बरोबर. दारू पिणारे पोरगे बसतात वडापडी दारू पिल्याने काय ती माचीस टाकल्याने काय गेली बरोबर बरोबर असं म्हणजे दरवर्षी हा 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 रात्री आता म्हणजे सांगायचं म्हणजे हे सगळे ओटीओ सगळे जाणार होते हो. म्हणजे गुरांचं गवत हा, गवत. गवताचा जो मोठा जो ढीक केलेला हा, असतो, पावसाळीसाठी केलेला त्याला उट्या हा म्हणतात तो बरोबर. सगळं धागून जाणार होतो भात शेतीचो अरे अरे अरे. मग थंय आम्ही रातभर थंय 10-11 वाजेपर्यंत थांबला होतो अरे अरे आज विजल्याच्या नंतर घरी येईल हा, ठीक आहे सध्या तरी तसं काही यंदा नुकसान तसं नाही ना काय? नाही तसं नुकसान म्हणजे नाही ठीक आहे ती देवाची कृपा हो तुमची देवाची कृपा. आणि तुम्ही केलेल्या कष्टाचं त्याचं फळ हो आपलं देवान राखलं पण जो राखलं. कोण दरवर्षी म्हणतात वनवो लागता हो हो त्याचा काहीतरी बंदोबस्त हो हो गोय हो गोय आणि त्या काहीतरी मार्ग निघा होईल निघा गोय अशी तुमची इच्छा हो इच्छा आमची. ठीक आहे त्याच्यावर आपण त्याच्यावर चर्चा करून आपण हो पाठीपुढे आणि काय जरूरच याच्यावर चर्चा घेऊकच होईल ओके 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 थँक्यू थँक्यू चालेल